हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू मेडीलाईफ 21। आज मी तुम्हाला टीबी आपल्या बॉडीवरती कसा अफेक्ट करतो हे सांगणार आहे। टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे होतो। जेव्हा इन्फेक्टेड व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा बॅक्टेरिया बाहेर टाकतात आणि हवेत पसरतात। जेव्हा इतरांद्वारे श्वास घेतला जातो तेव्हा हवेत पसरलेले बॅक्टेरिया ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरते। एकदा बॅक्टेरिया इनहेल केलं की बॅक्टेरिया फुफ्फुसांच्या टिश्यूजमध्ये राहतो। निरोगी व्यक्तींना लॅटेंट टीबी डिसीज होऊ शकतो। लॅटेंट टीबी म्हणजे टीबीचे जंतू शरीरात आहेत पण ते जंतू झोपल्यासारखे आहेत। लॅटेंट टीबीचे जंतू त्रास देत नाहीत आणि इतर लोकांमध्ये पसरू शकत नाही, परंतु काही महिने किंवा वर्षानंतर जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती काही कारणास्तव कमकुवत होते तेव्हा हा रोग ॲक्टिव्ह होऊ शकतो। ॲक्टिव्ह टीबी म्हणजे ते इतर लोकांमध्ये टीबी पसरवू शकते। लॅटेंट टीबीच्या डिसीजसाठी औषध घेतल्याने लॅटेंट टीबीचे जंतू जागे होण्यापासून आणि ॲक्टिव्ह टीबी डिसीज होण्यापासून रोखता येतं। तथापि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना लगेच टीबी होण्याचा धोका जास्त असतो। जेव्हा ते जीवाणूंमध्ये श्वास घेतात तेव्हा ते त्यांच्या फुफ्फुसात सेटल होतात आणि वाढू लागते, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इन्फेक्शनशी लढू शकत नाही। जेव्हा एखाद्या व्यक्तीस ॲक्टिव्ह टीबी डिसीज होतो तेव्हा याचा अर्थ टीबीच्या बॅक्टेरिया फुफ्फुसांवर किंवा शरीराच्या इतर भागांवर जसे की लिम्फ नोड, हाडे, किडनी, मेंदू, मणक्याचे आणि अगदी त्वचेवर मल्टिप्लाय होतात आणि अटॅक करतात। फुफ्फुसातून टीबीचे जीवाणू रक्त किंवा लिम्फॅटिक सिस्टीमतून शरीराच्या वेगवेगळ्या भागात जातात। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढे कोणत्या टॉपिकवर माहिती ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट करा।